जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, भारताचे व्हाईसरॉयज आणि गव्हर्नर जनरल यांच्याबद्दल सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हमखासपणे प्रश्न विचारलेले असतात आणि म्हणूनच आपण एक मालिका घेऊन आलेलो आहोत ज्यात सर्व भारतातले महत्त्वाचे व्हाईसरॉयज, महत्त्वाचे गव्हर्नर जनरल्स यांच्या कारकिर्दीचा आपण आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो, पहिले जे गव्हर्नर जनरल आपण घेणार आहोत ते आहेत लॉर्ड डलहौसी. आता लॉर्ड डलहौसी जो आहे त्यांचा कालावधी भारतातला तो आहे 1848 ते 1856, म्हणजे 8 वर्ष यांनी आपल्या देशामधलं गव्हर्नर जनरल पद स्वीकारलेलं आहे. कुणाचं? तर ब्रिटिशांचं, ऑब्व्हियसली. आणि ह्यांनाच आधुनिक भारताचे संस्थापक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता संस्थापक तर होतेच होते, त्याचप्रमाणे जेवढे काही ब्रिटिश गव्हर्नर जनरल होऊन गेलेत त्यामधले सर्वात तरुण गव्हर्नर जनरल जर कोण असतील ते होते कोण? लॉर्ड डलहौसी. सर्वात तरुण गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी. आता लॉर्ड डलहौसी यांनी भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण तर घडून आणलं, पण हे नवा रूपाला आले. कशामुळे? तर यांनी केलेल्या साम्राज्य विस्तारामुळे. यांच्या कारकिर्दीत भारतात ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार फार मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यात सुद्धा उल्लेखनीय बाब अशी आहे की रक्ताचा एक थेंबही न सांडता साम्राज्य विस्तार घडून आणणारे कोण? तर अल्टिमेटली उत्तर येणारे लॉर्ड डलहौसी. आता कशा प्रकारे साम्राज्य विस्तार घडून आणला? तर यांनी 1848ला दत्तक वारसा नामंजूर पद्धत नावाची एक पद्धत जी आहे ती लागू केलेली आहे. त्याचबरोबर खालसा पद्धतीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता नेमकी ही दत्तक वारसा नामंजूर पद्धत म्हणजे काय? की भारतातल्या एखाद्या संस्थानाचा राजा जर निपुत्रिक असेल किंवा त्याला औरस पुत्र नसेल तर अशा राजाला आपल्या गादीवरती एखादा पुत्र दत्तक घेऊन बसवा लागत असे. मात्र ब्रिटिशांच्या दत्तक वारसा नामंजूर पद्धतीनुसार ज्या राजाला औरस पुत्र नसणार त्याला दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार आणि त्याला राजगादीवरती बसवण्याचा अधिकार जो आहे तो रद्द करण्यात आला, तो नकारण्यात आला. आणि जर तुम्हाला एखाद्या गादीवरती एखादा दत्तक पुत्र बसवायचा असेल तर त्याला ब्रिटिशांची परवानगी जी आहे ती आवश्यक होती. आणि ज्या राजाला औरस पुत्र नसेल, ऑब्व्हियसली त्याचं राज्य जे आहे ते ब्रिटिश स्वतःच्या ताब्यात घेऊन टाकत असेल. तर याप्रमाणे साम्राज्य विस्तार झालेला आहे. आता दत्तक वारसा नामंजूर पद्धतीनुसार ताब्यात घेतलेले पहिले संस्थान कोणते होते दोस्तांनो? ते होते सातारा. 1848ला सातारा जे आहे ते ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेलं आहे. नंतर संबलपूर आणि जयपूर हे दोन्ही संस्थानं जी आहेत ते 1856ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतली, म्हणजेच लॉर्ड डलहौसीनी. उदयपूर नावाचं संस्थान 1852 रोजी आणि नागपूर जे संस्थान आहे ते 1854ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे झाशी जे आहे ते आहे 1853ला ताब्यात घेतले आहे. झाशी म्हणजे झाशीची राणी यांच्या नावानेच आपण झाशीला ओळखतो. आणि गैरकारभाराचं कारण देऊन यांनी अवध नावाचं जे संस्थान आहे ते सुद्धा काय करून टाकलेलं आहे? खालसा करून टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे दोस्तांनो झालेला आहे ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार. आता काही गोष्टी आधुनिक पावलं टाकण्यास यांनी सुरुवात केली. आता 1852ला भारतामध्ये सुरू झालेले दोस्तांनो काय? टेलिग्राफ सेवा. संदेशवहनाचा प्रकार होता. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी संदेश लवकरात लवकर पोहोचत असे, तेव्हा ब्रिटिश सैन्याला याचा फायदा झाला. आणि टेलिग्राफ जी लाईन आहे किंवा सेवा जी आहे प्रथमतः कोणत्या दोन शहरांमध्ये सुरू झाली आहे दोस्तांनो? तर कलकत्ता आणि आग्रा शहरादरम्यान. इथं तुम्हाला टेलिग्राफचे यंत्र दिसतंय आणि टेलिग्राफचा जो शोध लावलेला आहे तो लावलेला आहे कोणी? सॅम्युअल मॉर्स यांनी. 1853ला भारतामध्ये सुरू झालेली आहे काय? रेल्वे. तर भारतीय रेल्वेचे जनक असं सुद्धा मी लॉर्ड डलहौसी यांना संबोधणार. आणि भारतात जी काय रेल्वे सुरू झाली आहे दोस्तांनो ती प्रथमतः धावलेली आहे दोन शहरादरम्यान, मुंबई आणि ठाणेच्या दरम्यान. मुंबई ठाणे हे अंतर किती किलोमीटरचं होतं? ते साधारणतः 34 किलोमीटरचं अंतर होतं. सर्वप्रथम किती प्रवासी बसले होते? तर 400 प्रवासी बसलेले होते. आणि या रेल्वेतून प्रवास करणारे पहिले समाजसुधारक कोण? ते होते नाना शंकर शेठ. आता या रेल्वेला जे काही वाहून नेणारे काही इंजिन्स होते तर 3 इंजिन्सचा निर्माण करण्यात आला. त्यांची नावं सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. सिंध, साहिब आणि काय? सुलतान. सिंध, साहिब, सुलतान. तर रेल्वे युगाला भारतामध्ये जो आहे तो प्रारंभ करण्यात आलेला आहे. मग दोस्तांनो 1853ला भारतामध्ये ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ज्याला आपण IAS म्हणतो, या सेवेसाठी खुल्या स्पर्धा परीक्षांना सुरुवात करण्यात आली. पण आता इथं गोची अशी होती
की या परीक्षा इंग्लंडची राजधानी लंडन येथे होत असत, त्यामुळे कमीत कमी भारतीय या स्पर्धा परीक्षा देत असत. आणि पहिले भारतीय ICS अधिकारी कोण होते असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर त्यांचा फोटो इथं आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं नाव होतं सत्येंद्रनाथ टागोर. आणि सत्येंद्रनाथ टागोर दोस्तांनो रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू होते. तर ICS परीक्षा अशा प्रकारे सुरू झाल्या. मग 1854ला भारतामध्ये सुरू झालेली आहे पहिली कापडगिरणी. आणि कापडगिरणी कुठं सुरू झालेली आहे तर मुंबईला. मुंबईचं हवामान दोस्तांनो आपल्याला माहिती आहे उष्ण आणि दमट असतं आणि कापड उद्योगासाठी हे हवामान अतिशय उत्कृष्ट असतं. आता आपल्याला कापडगिरणी पण दिसतीये आणि सुरू करणारे कोण आहेत, संस्थापक जे आहेत ते आहेत कोण, कावसजी नानाभाई. कुणाच्या कालखंडात झालेलं आहे, लॉर्ड डलहौसींच्या कालखंडात. यांच्याच कारकिर्दीमध्ये काही शैक्षणिक सुधारणांच्या संदर्भात 1854ला एक खलिता मांडण्यात आला, ज्याला आपण काय म्हणतो वुड्सचा खलिता. ठीक आहे, वुड्स डिस्पॅच, त्यालाच मॅग्ना कार्टा पण म्हणतात, शिक्षणाचा बरं का, पण शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. आणि या वुड्सच्या खलित्याने भारतामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात सुधारणा, भारतामध्ये विद्यापीठ स्थापनाच्या संदर्भात सूचना ज्या केलेल्या होत्या. आणि याच खलित्यानुसार कालांतराने आपण पाहूया की मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या 3 विद्यापीठांची स्थापना 1857-58च्या दरम्यान झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग 1854ला दोस्तांनो भारतामध्ये एक खातं सुरू झालेलं आहे, ज्याला आपण सार्वजनिक बांधकाम खातं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो काय, PWD डिपार्टमेंट, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. आणि जी काही सार्वजनिक कामं असतात बांधकामाची ती या खात्यामार्फत व्हायला लागली. मग ह्याच्या पूर्वी कामं कोण करायचं या खात्याच्या स्थापनेपूर्वी, तर रस्ते बांधणी, धरण बांधणी अशा प्रकारची कामं प्रथमतः सैन्य दलाकडून करून घेतली जात असे. पण सैन्य दलाचं एक काम नाही, हे लॉर्ड डलहौसी यांच्या लक्षात आलेलं होतं. युद्ध करणं हे त्यांचं काम आहे. तर त्यामुळं सार्वजनिक बांधकामासाठी हे PWD नावाचं जे खातं आहे किंवा सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे त्याला सुरुवात झालेली 1854ला. मग दोस्तांनो 1854लाच भारतामध्ये पोस्ट ऑफिस कायदा संमत झालेला आहे, पोस्ट ऑफिस कायदा. आणि त्याच माध्यमातून टपाल तिकीट वितरणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आपल्याला तिथं टपाल तिकीट पण दिसत आहे. आणि ऑब्व्हियसली याच्यामुळं ब्रिटिशांचं महसूल जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला. जनतेला सुद्धा पत्रव्यवहार करायला सुलभता जी आहे ती प्राप्त झालेली. पुढचा टप्पा दोस्तांनो 1855ला भारतात सुरू झालेली आहे पहिली ताकगिरणी. आता ही ताकगिरणी कुठं सुरू झालेली आहे तर रिश्रा नावाचं ठिकाण आहे पहा, रिश्रा. आणि रिश्रा कोणत्या शहराच्या जवळ येतं तर कलकत्ता शहराच्या जवळचं हे ठिकाण आहे. इथंच पहिली ताकगिरणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो यांच्याच कारकिर्दीमध्ये आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे भारतात विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो आहे तो संमत झालेला आहे. आता विधवा पुनर्विवाहाचा कायदा जरी ब्रिटिशांनी संमत केला असला, त्या कारकिर्दीमध्ये लॉर्ड डलहौसी जरी गव्हर्नर जनरल असले तरी खरे प्रयत्न जे होते दोस्तांनो या समाज सुधारकाचे. आणि कोण येथे तर आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर. इथं विरोध न जुमानता यांनी एक विधवा पुनर्विवाह घडून आणल्याचं चित्र सुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे. दोस्तांनो हा झाला यांचा जीवनपट. पण यांच्या जीवनात काही महत्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला अधोरेखित करावे लागणार. सर्वात पहिला मुद्दा जो आहे की 1853ला पेशव्यांचा मृत्यू झाला. आणि पेशव्यांच्या मृत्यूनंतर ऑब्व्हियसली नानासाहेब पेशवे जे काही त्यांचे वारस होते तर त्यांना ब्रिटिशांनी पेन्शन नाकारलेली आहे, ती लॉर्ड डलहौसी यांच्या काळात. नंतर यांच्याच काळात चार्टर कायदा 1853 जो आहे तो संमत झालेला, लागू झालेला आहे. यांच्याच कारकिर्दीमध्ये दोस्तांनो मुंबई आणि कलकत्ता बंदरांचं आधुनिकीकरण करण्यात आलं. थोडक्यात व्यापाराला उत्तेजन देण्यात आलेलं आहे. यांच्याच कारकिर्दीमध्ये भारतीय लष्कराचे स्थायी मुख्यालय कुठं स्थापित करण्यात आलेलं आहे, शिमला. थंड हवेचं ठिकाण शिमला येथे हेडक्वार्टर जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि यांच्याच कारकिर्दीमध्ये दोस्तांनो दुसरे अँग्लो बर्मीज युद्ध, अँग्लो म्हणजे दोस्तांनो कोण, ब्रिटिश आणि बर्मा यांच्यामध्ये जे काही युद्ध झालं तर ब्रह्मदेश जो आहे हा त्याचा दक्षिणेकडचा भाग जो आहे तो ब्रिटिशांनी स्वतः ताब्यात घेऊन टाकला. यांच्याच कारकिर्दीमध्ये दोस्तांनो दुसरे अँग्लो शीख युद्ध सुद्धा झालं. अँग्लो म्हणजे परत या लक्षात ठेवा दोस्तांनो ब्रिटिश आणि शीख यांच्यामधलं युद्ध आहे, दुसरं युद्ध आहे. आणि झालेलं आहे केव्हा 1849ला. इथं सुद्धा पंजाब प्रांत जो आहे तो ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेऊन टाकलेला आहे, तो खालसा करून टाकलेला आहे. तर थोडक्यात यांच्या कारकिर्दीमध्ये
जेवढ्या काही उलथापालथी झाल्या त्याच माध्यमातून 1857चा उठाव घडून आला दोस्तांनो. तर कधी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला की 1857च्या उठावाला जबाबदार व्यक्ती कोण, तर ते असणार कोण? लॉर्ड डलहौसी. दोस्तांनो, ही झाली लॉर्ड डलहौसी यांची महत्त्वपूर्ण माहिती. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.